नमो बुद्धाय. जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माडमुकुट डोंगर रांगातील बुद्ध लेणी पाहण्यासाठी, म्हणजेच अंबांबिका लेणी आणि भूत लेणी पाहण्यासाठी. आज आपण विशेष म्हणजे त्या बुद्ध लेणीला भूत लेणी का म्हणतात हे समजून घेणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत लेणी अभ्यासक सूरज जगताप सर. आपण काही महिन्यापूर्वीच अंबांबिका आणि भूत लेणीवरती व्हिडिओ बनवला होता, पण त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न पडलेले होते. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या राहायला गेलेल्या आहेत. तर आज आपण लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांकडून या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर, आपले खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. जय भीम सर्वांना. जय भीम. जय भीम. तर याआधी देखील आम्ही अंबांबिका या लेणीवरती व्हिडिओ बनवला होता. बरेचसे आमचे प्रश्न होते. तर या लेणीवरती जे काही शिल्प आहेत ते वरच्या साईडला तोडफोड केलेली आहे, जे शिल्प कसलं आहे? इथली जी शिल्प आहेत किंवा ही जुन्नर या रेंज मधली जी लेणी स्थापत्य आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सम्यक संबुद्धांची कुठेही शिल्प बघायला मिळत नाही. त्याऐवजी आपल्याला सगळी प्रतीकं सापडत आहेत. आता सम्यक संबुद्धांची प्रतीकं कशी आहेत ती आपल्याला या लेण्यावरती पण दिसून येतात. जसं आपण निर्वाणाचं प्रतीक म्हणून स्तूप बघतो, ही जी लेणी आहे ही लेणी स्थापत्य मधलं सगळ्यात उत्कृष्ट हे चैत्यगृह होणार होतं. पण इथलं दगड जो आहे, इथं पावसाचं पाणी जो येतो तो झिरपून आतमधला दगड खराब होतो, म्हणून जेव्हा निर्मितीच्या काळात असताना तो दगड निकृष्ट दर्जाचा होता किंवा गळका होता, म्हणून इथे काही काम झालेलं नाहीये. पण ह्याचा जो बाहेर फसाडाच्या आपला जो आपण जो चैत्य गवाक्ष बघतो हा उत्कृष्ट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम झालेलं हा आपल्याला चैत्य गवाक्ष दिसतो. इथं बरीचशी शिलालेख देखील आहे. वर जर आपण बघितलं ज्या शिल्पाविषयी तुम्ही म्हणत होतात, तर आपल्याला माहिती आहे श्रमणांची परंपरा आहे. श्रमण परंपरेमधून हे दोघेही येतात. म्हणजे जसं बुद्धिझम आणि जैनिझम हे श्रमण परंपरेतले येत असल्या कारणाने जिथे जिथे बुद्ध धम्माचा प्रभाव होता त्यांच्या बरोबर जैन पण आलेले आहेत आणि जैनांचं वास्तव्य यातून दिसतंय आपल्याला. जेव्हा इथे भिक्खू संघ इथून निघून गेला त्याच्यानंतर जैन मान्यतेप्रमाणे इथे अंबा आणि अंबालिकेचं शिल्पांकन केलेले आहेत. पण ही नंतरच्या काळातले आहेत. हे पूर्णपणे भिक्खू संघाला राहण्यासाठीच्या वास्तू होत्या. नंतरच्या काळात मध्ये जैनांनी याच्यावर आपलं मान्यता कोरलेत, म्हणून या बौद्ध लेणीला अंबांबिका नाव पडलेलं आहे. हा, आता मुळातच गिद्ध विहार याचं मूळ नाव होतं. गिद्ध विहार म्हणून हा परिसर प्रसिद्ध होता प्राचीन काळामध्ये. पण गिद्ध विहार नाव न पडता आता आपण प्रचलित नाव म्हणजे अंबालिका म्हणतो, किंवा जे कधीच नाव नसलेलं त्याला भूतलेणी म्हणतो. तर हा लेणी समूह भूतलेणी हा विकृत पद्धतीने नाव घेतलं जातं. पण तसं नाही, हे बौद्ध लेण्या आहेत. हा परिसर पूर्ण बौद्ध लेण्या. आता बौद्ध लेण्या होत्या म्हणून आपल्याला ही सगळी स्थापत्य दिसतात. हा स्तूप जो आहे बुद्धांचं निर्वाणाचं प्रतीक म्हणून स्तूप आहेत. अशी बरीचशी प्रतीक आहेत. म्हणजे आता आपण जे मंगल प्रतीक आहेत बौद्ध धर्मातली त्याच्यापैकी आपल्याला त्रिरत्न दाखवला मी, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एक अतिशय आत्ताही प्रचलित असलेलं स्वस्तिक जे आहे ते आताही आपल्या समाजामध्ये मंगल प्रतीक म्हणून ओळखला जातो. तो आताही आपल्या लेण्यांवरती बघायला मिळतो. शिलालेखाच्या सुरुवातीला आपण तो पाहतो. असे ती मंगल प्रतीक आहेत, पण ती आता वेगळ्या पंथांनी किंवा वेगळ्या मान्यतांनी स्वीकारलेली आहेत. बौद्ध धर्मामध्ये आता ती स्वीकारली जात नाहीत. आता आपण ते त्यागून मूळ बुद्ध तत्वज्ञान आहे तो स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे प्रतीक मागं पडून आपण आता बुद्ध तत्वज्ञान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 नंतर जो बुद्ध धम्म आपल्याला दिला त्याच्या अनुषंगाने आपण तो बुद्ध धम्म स्वीकारतो. वरती जे शिल्प आहेत त्याचं कधी देवीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला होता का या लेणीवरती? हा, ह्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये जैनांनी त्यांच्या आपल्या मान्यता ज्या आहेत ती अंबा आणि अंबालिका ज्या आहेत त्या नंतरच्या कोरलेल्या आहेत. त्या स्थापत्याच्या हिशोबाप्रमाणे ती शून्यघरं आहेत. भिक्खू संघाला राहण्यासाठीच्या त्या वास्तू आहेत. त्याच्यामध्ये नंतरच्या काळात जैनांनी आपल्या मान्यता कोरलेल्या, ते प्रयत्न झालेले आहेत. ती म्हणजे धार्मिक अतिक्रमण म्हणता येईल स्पष्ट. म्हणजे जैनांचं ते धार्मिक अतिक्रमण आहे. नंतरच्या काळातलं अतिक्रमण आहे ते, धार्मिक अतिक्रमण आहे ते. ठीक आहे, अशा या वास्तू आहेत. सर, बौद्ध लेणीवरती जैन संप्रदायाचं देखील शिल्प आहे, ते कसं ओळखायचं? बरं, आतमध्ये जी शिल्प आहेत ना ते बसलेले जरी असले तर दोन्हीही श्रमण परंपरेमधले असल्या कारणाने जैन आणि बौद्ध म्हणजे बुद्ध आणि महावीर यांना ओळखण्याची सांकेतिक शिल्पांमधून सांकेतिक स्वरूप आहे. तर ते कसं, बुद्धांच्या डोक्यावर पण उष्णीष असतं आणि जैनांच्या म्हणजे महावीरांच्या पण त्यांच्या डोक्यावर उष्णीष असतं. फक्त त्या दोघांमधला फरक एवढाच आहे की बुद्धांच्या अंगावर चिवर असतं आणि महावीरांच्या अंगावर चिवर नसतं. ते दिगंबर असतात, म्हणजे त्यांच्या अंगावर कोणतंही कापड नसतं. त्याच्यामुळे
ते ओळखताना, ते शिल्प ओळखताना बुद्धांचं शिल्प कसं आणि जैन मान्यतेप्रमाणे महावीरांचं शिल्प कसं हे जर ओळखायचं असेल तर खूप छोटे सांकेतिक स्वरूप आहेत. तर त्यात एवढंच आहे की महावीरांच्या अंगावर चिवर नसतं, त्याच्यामुळे ते उघडे असतात. आणि जर बुद्ध असतील तर बुद्धांच्या अंगावर चिवर असतात. तो चिवराचा काठ आपल्याला प्रत्येक वेळेला दिसतं आणि त्यांची जी चिवराच्या ज्या गड्या आहेत त्याही दिसतात. तर त्याच्यामुळे ते दोन फरक अभ्यासाच्या अनुषंगाने लगेचच कळून येतात आपल्याला. जैन संप्रदायातील जे शिल्प आहे त्यांची वेगवेगळ्या मुद्रा आहेत की एकच मुद्रा आहे? ते उभ्या स्थानक स्वरूपातले पण असतात. जवळपास दोघेही सारखेच असतात. दोघेही ज्या ज्या ठिकाणी बुद्धिझमचा प्रभाव आहे किंवा ते म्हणजे ते जिथे जिथे स्थिरावलेत तिथे तिथे जैन देखील स्थिरावलेले आहेत. या दोन्हीही संप्रदाय एकमेकांच्या पाठीमागे गेलेले आहेत. प्रामुख्याने बुद्ध धर्माला मोठा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला, जैनांना थोडे कमी मिळाला, पण ते दोघेही एक सोबत चाललेले आपल्याला दिसतात. तर आपल्याला जैन संप्रदायातील शिल्प आहे त्याचप्रमाणे बुद्धिझम मधले बुद्धांचं शिल्प आहे हा फरक समजला असेल. भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राचे तर आहेच आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं एक शहर आहे, असं एका शहराचा उल्लेख येतो जो टॉलमी यांच्या द ग्रीक जे टॉलमी विद्वान होते त्यांच्या जिओग्राफी या पुस्तकामध्ये ओमेगोरा म्हणून ज्या भागाचं नाव, ज्या विभागाचं किंवा ज्या शहराचं नाव होतं, जे अत्यंत समृद्ध शहर म्हणून प्रसिद्ध पावलेलं शहर होतं, त्याचं नाव जुन्नर. या जुन्नरचं प्राचीन नाव जुन्हर असं नाव होतं. या जुन्नरच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि अतिशय समृद्ध अशा लेण्यांचा वारसा लाभलेल्या या जुन्नरमध्ये आपण सगळेजण आज आलेले आहोत. इथे मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांची शृंखला आहे. आपण जर बघत आहोत तर आता आपण मानमुकुड या पहाडाच्या परिसरामध्ये असलेल्या 3 टप्प्यातून असलेल्या लेण्या ज्या आहेत तिथे आलेलो आहोत. एक आहे भीमाशंकर लेणी समूह, दुसरा आहे हा आणि तिसरा आहे भूत लेणी समूह. याला आपण या लेणी समूहाला अंबा अंबालिका असं सुद्धा म्हणतात. तर अंबा अंबालिका म्हणण्यापेक्षा तिचा नंतरच्या काळातला अंबा अंबालिका झालेला आहे, कारण की इथं जैनांचं देखील वास्तव्याचे पुरावे आपल्याला वरच्या भिक्खू संघामध्ये स्थापित केलेल्या काही शिल्पांमधून आपल्याला दिसतं. तर आपण या इकडून जर सुरुवात केली तर इकडे भग्न झालेल्या लेण्या आहेत त्या आपल्याला दिसतात. इथे पुढे मंडप आहे. या भागात पहिलं सुरुवात जेव्हा होते, आता पुरातत्व खात्याने जे दरवाजे लावलेले आहेत या दरवाजांच्या आतमध्ये मंडपाचा भाग आहे. भिक्खू संघाच्या निवासाची जी वास्तू आहे तर इथे तो मंडप होता. त्याला जाण्यासाठीचा प्रवेश मार्ग हा इथे दिसतो आपल्याला. याचा फसाडाचा भाग पुढे होता जो आता नष्ट झालाय. काळ ओघात हा फसाडाचा म्हणजे दर्शनी भाग जो होता तो पूर्ण पडलेला आहे. आणि पुढे मग अशी लेण्यांची शृंखला चालू होते. त्याच्यानंतर आपल्याला जो दिसतोय तो इथं पानपोडी आहे. आता याला आपण आपल्या आजच्या भाषेत आपण त्याला हौद म्हणू, पण तो काय आहे तर ती पानपोडी आहे. या पानपोडीचं दानलेख आपल्याला सापडतो की कोणी कोणी दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे देखील काही स्थापत्य कोरण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर ते स्थापत्य कोरण्याचा जो भाग आहे तो दिसतोय आपल्याला. फसाडाचा काही भाग आहे तोही दिसतोय. हा डोंगर पूर्ण असा उतारावर होता, तो छाटून तो तासून पूर्ण आतमध्ये गेलेला आहे. समोर जी दिसते ती आपल्याला एक खोली दिसते जिचं पूर्ण भग्न झालेलं आहे. तिचं सुरुवात इथून होते. आपल्याला फसाडाचा भाग दिसतोय हा चांगला, अतिशय चांगला होता. इथे दरवाजा होता कधी काळी, तो आता नष्ट झालाय. हे सगळं तुटलेलं आहे. इथे एक भिक्खू संघ राहण्यासाठी, एका भिक्खूंना राहण्यासाठीची खोली होती. ती खोलीचे पुरावे आपल्याला अवशेष कसे सापडतात तर इथं आतमध्ये जाण्यासाठी जो प्रवेशचा मार्ग होता तो दरवाजा आहे. त्याच्या लाकडीच्या खोबण्या दिसतात. याच्यावर इथे कुठेतरी खोबणी असणार आहे, पण काळ ओघात ते नष्ट झाले, पडले, ते आज आपल्याला दिसत नाही. इथे प्राचीन काळामध्ये पाणी झिरपत होतं, तर ते पाणी झिरपून तो असं बाहेर काढलेलं होतं. ते बाहेर काढलेल्या पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते आपल्याला दिसतात. तर इथे ते पाण्याचे सोर्सेस होता. बाजूला आपल्याला दिसतोय तो अतिशय जबरदस्त असा विहार आहे. त्या विहाराचा प्रवेशद्वार इथे होता. इथून आतमध्ये जायला तो प्रवेशाचा मार्ग होता. त्याची जी मोठी एंट्री जी आहे ती इथे दिसते आपल्याला. याच्यामध्ये ही जर माती उकरली तर इथे पायरी सापडेल आणि त्या पायरीच्या नंतर हा ओसरीचा भाग आहे. या ओसरीच्या भागाच्या नंतर आपण आतमध्ये लेण्यांमध्ये जातो. तर लेणीचा प्रवेशद्वार जो होता तो इथे होता. हा जो परिसर आहे, हा जो दिसतोय, हा दरवाजा होता. हा मोठाच्या मोठा चौकोनी भाग आहे. इथं भिक्खू संघ एकत्रित यायचा. एक खोली तिथे आहे ती आपल्याला दिसते. दुसऱ्या 2 खोल्या इथे आहेत. इथे कधीही खोली नव्हती,
त्याचं कारण आहे की इथून पाणी गळत होतं आणि हे पाणी गळत होतं हे त्या काळातल्या स्थापत्य विशारदांना माहिती होतं. त्याच्यामुळे इथे कधीही खोली तयार केली गेली नाही. जनरली आपण जेव्हा विहार बघतो ते विहाराच्या 3 भिंतींमध्ये आपल्याला खोल्या बघायला मिळतात. पण या तिसऱ्या भिंतीच्या म्हणजे पाणी येत असल्या कारणाने त्या काळातल्या स्थापत्य विशारदांना याची कल्पना होती की हा पाणी झिरपत आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे कधी खोली तयार केलेली नाहीये. तर ही खोली कधीच नव्हती इथे. हा जो दगड होता इथला हा तुटला आणि त्याच्यामुळे इथे कधीच काम झालेलं नाहीये. जुन्नर हा अतिशय महत्वाचा ठिकाण आहे, कारण जुन्नर मधलं जर प्रसिद्ध काय होतं तर इकडच्या बांबूची लागवड होत होती आणि इकडचा जो तांदूळ होता तो अख्ख्या जगभरात प्रसिद्ध होता. इकडे आजही इंद्रायणी जो तांदूळ आहे तो प्रसिद्ध, जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं प्रसिद्ध आहे तसं एथेन्स ही त्या काळची बाजारपेठ होती प्रसिद्ध युरोपमधली. तर त्या एथेन्स मध्ये देखील या इथला जो तांदूळ होता तो प्रसिद्ध होता. त्याचे पुरावे आपल्याला काही पुरावे इथं देखील सापडतात. इथे आता पुरातत्व खात्याने तयार केलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या कधी काही वेगळ्या होत्या अशा नव्हत्या, त्या तिथूनच होत्या. पण आज मात्र पुरातत्व खात्याने तयार केलेल्या या ज्या पायऱ्या आहेत या खूप स्टिफ आहेत, खूप उंच आहेत. भिक्खू संघ असं कधी जात नव्हता. त्यावेळेच्या स्थापत्य विशारदांना अतिशय चांगलं तंतोतंत त्याचा अभ्यास होता. हे जे रायझर असतात हे रायझर फार उंच आणि फार खाली असं नसतं, तर एक तंतोतंत अभ्यास होता रायझरचा. कारण भिक्खू संघ जो महाथेरो झालेले बदंत असतात ते चारिका करायला कुठे जाऊ न शकल्या कारणाने ते एकाच जागेवर थांबायचे. वयोवृद्ध जे बदंत असायचे ते लेणीवरच थांबायचे, बाकीचे बदंत जे असायचे ते चारिका करायला जायचे. वर अतिशय चांगलं आत्ता पुरातत्व खात्याने काम केलेलं आहे, कारण इथला जो फसाड्याचा भाग आहे तो दगड आणि पाणी लागून तो कोसळलाय तो दगड पूर्णपणे. पण इथे वर आहे ना ज्या नावाने प्रसिद्ध असलेलं जे अंबालिकाचं जे शिल्प आहे ते वर आहे, ते आपण बघूया आता. अंबालिकेचं जे शिल्पांकन आहे ते आपण बघणार आहोत. तर ती पाहण्यासाठी आपल्याला असं स्टिफ जो रस्ता आहे तो पार करावा लागतो आणि वर जावं लागतं. तर इथे आपण आतमध्ये गेलो. हा जो भाग होता प्रवेशाचा भाग हा अतिशय स्टिफ होता. इथून तो प्रवेश होता आणि आता तो तुटला, जीर्ण होऊन इथला जो भाग आहे पूर्णपणे तुटला. आणि इथे आतमध्ये आपल्याला त्या लेण्या बघायला मिळतात, पण आज पूर्ण जीर्ण झाले. जैन मूर्त्या बघायला मिळतात आपल्याला उजव्या साईडला. आपल्याला इकडे जे आहेत त्या नंतरच्या काळामध्ये इथे राहणारा भिक्खू संघ जो होता तो निघून गेल्या कारणाने नंतरच्या काळामध्ये ही जे कोरीव काम आहे हे नंतर केलं गेलंय. आणि तुम्ही बघाल तर हे नंतर अल्ट्रेशन झालेलं काम आहे याच्यात. इकडे आतमध्ये ही शिल्प नंतरच्या काळात कोरलेली आहेत. तर आपल्याला ही अशी शिल्प पाहायला मिळतात. तर हे दोन्ही श्रमण परंपरेमधले जैन आणि जे बौद्ध होते हे दोघेही श्रमण परंपरेला अनुसरणारे होते. त्याच्यामुळे दोघांचीही स्थापत्य आणि शिल्प आपल्याला तशीच्या तशीच दिसतात. इथे मोठा परिसर होता. लेण्याद्री आहे, शिवनेरी आहे. तसं आता मानमुकुट या पहाडावरती 3 टप्प्यांमधून आपल्याला भूतलेणी बघायला मिळते, किंवा ही लेणी बघायला मिळते, किंवा बाजूची भीमाशंकर लेणी बघायला मिळते. तर या जुन्नर परिसरामध्ये जवळपास 450 लेण्यांचा समूह होता आणि आत्ताही त्या लेण्या आपल्याला सापडत नाही आहेत. बऱ्याचशा लेण्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत. इथे खास करून सातवाहनांची ही म्हणजे बऱ्याच जणांचं मत आहे की सातवाहनांची राजधानी जी होती ती पैठण होती. पण माझं असं मत आहे की सातवाहनांची राजधानी जी होती पैठण नसून ती जुन्नर असेल. त्याची कारणं बरीचशी आहेत, ती आपण पुढे समजूनच घेऊया. कारण की भारतामध्ये जेव्हा 1200 ते 1300 लेण्यांचा समूह आहे अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये मात्र 1000 लेण्यांचा समूह आहे. आणि त्या 1000 पैकीच्या जवळपास 450 लेण्या एकट्या या सातवाहनांचा जिथे आपलं आधिपत्य होतं इथे 450 लेण्यांचा समूह आहे. त्याच्यामुळे इथल्या लेण्या खूप महत्वपूर्ण आहेत. इथला अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा ते समजून घ्यायला लागतात की स्थविरवादी मान्यतेच्या म्हणजे जो सुरुवातीच्या काळातला जो भिक्खू संघ होता त्याच्यामध्ये बुद्धांना प्रतीकांच्या स्वरूपातून पूजलं जात होतं. अशी जी शिल्प आहेत, अशी जी प्रतीक आहेत ती या लेण्यांवरती आहेत. म्हणजे जुन्नर या परिसरामध्ये आहेत. सम्यक संबुद्धांचं मानवीय स्वरूप इथे खूप कमी बघायला मिळतं. आपल्याला त्याही पेक्षा जास्त बुद्धांची जी प्रतीक आहेत
ती आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आपण जेव्हा पुढच्या लेण्यांमध्ये जाऊ म्हणजे भूतलेणीवर जाऊ तेव्हा अतिशय छान शिल्पांकनं आहेत जी बुद्धांना समर्पित आहेत, बुद्धांच्या प्रतीका आहेत ती आपण समजून घेऊया. तर हा जुन्नर जो आहे अतिशय जबरदस्त ऐतिहासिक ही भूमी आहे. त्याचं कारणच असं आहे की सातवाहनांचे जे सातवाहनांच्या समोर ठाकलेले जे होते ते म्हणजे पश्चिमी क्षत्रप. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांच्यात नेहमी द्वंद्व चालू होता, कारण हा जो भूभाग होता हा खूप समृद्ध होता आणि हा भूभाग आपल्या ताब्यात यावा म्हणून सातवाहन घराणं आणि क्षत्रप घराणं यांच्या या दोन्ही घराण्यांमध्ये मोठी भांडणं झालेली आहेत, मोठ्या लढाया झालेल्या आहेत. आणि एक काळ असा आलेला आहे की जेव्हा क्षत्रप घराण्यातलं नहपान यांनी या भूभागावरती आपली आधिपत्य आपलं जे आधिपत्य होतं ते मिळवलेलं होतं. आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला बाहेरून आलेल्या यवन घराण्यातले म्हणजे यवन म्हणजे ग्रीक या लोकांचे देखील शिलालेख इथे आहेत. या लेण्यांचा संबंध आपल्याला कार्ला लेणीशी देखील संबंध येतो. कार्ला लेणीचा कसा संबंध आहे ते आपण पुढच्या भागातून समजून घेऊया किंवा पुढे समजूनच घेऊया. पण यवन किंवा हे जे बाहेरून आलेले क्षत्रप होते यांचं आधिपत्य होतं इथे. आणि त्यांचं आधिपत्य कसं होतं आणि ते एकत्रित कसे आले आणि बुद्धांना शरण कसे गेले हे जर समजून घ्यायचं असेल तर इथली शिल्प आपल्याला बोलती करावी लागतील, जी पुढे आहेत ती आपण समजून घेणार आहोत. आता आपण काही इथली खालची जी शिल्प आहेत किंवा खालच्या ज्या लेण्या आहेत त्या समजून घेऊ आणि पुढे जी शिल्प आहेत ती काय म्हणतात तेही देखील समजून घ्या. हा सेकंड पिरियड आहे. इथे आपल्याला बघा स्तूप दिसतोय ज्याची छत्रावली उत्कृष्ट आहे. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे जो भिक्खू संघ होता त्यांच्या मान्यतेप्रमाणे जे बुद्धांची प्रतीकं होती त्यातला एक प्रतीक म्हणजे स्तूप. तर आता तुम्ही स्तूप जो बघताय याची छत्रावली उत्कृष्ट आहे. खालून जर बघितलं तर अधिष्ठान दिसतं, मेधी दिसते. इथे आपल्याला छानपैकी कोरलेलं हे सगळं शिल्पांकन दिसते. स्तूप अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे प्रमाणबद्धता अतिशय उत्कृष्ट आहे इथलं. त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसतंय की आपल्याला प्रदक्षिणा पथ पण आहे. असे स्तूप तुम्हाला खूप कमी बघायला मिळतात की जो उत्कृष्ट आहे. याची वेदिका पट्टी जी आहे ती अतिशय चांगली आहे, म्हणजे तिचे कोरीव काम चांगलं आहे, अंड चांगलं आहे. त्याच्या हर्मिकेची पेटी नष्ट झालेली आहे पण छत्रावली अतिशय अवकाशाचं प्रतीक म्हणून छत्रावली असते नेहमी की त्यांनी अवकाश सुद्धा वापरलेला आहे. आणि जो अरंत झालेला असतो म्हणजे स्थविरवादी मान्यतेप्रमाणे अरंत या पदाला खूप महत्व प्राप्त झालंय. अरंत कोण असतो? जो स्तोतापन्न जी मानसिक अवस्था आहे, स्तोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि जो सर्व दुःखातून बाहेर पडलेली व्यक्ती असते त्याला अरंत म्हणतात. ही कोणती पदवी नाही, ती मानसिक स्थिती आहे. त्या मानसिक स्थितीतला पोचलेला माणूस अरंत होतो, जो दुःखमुक्त झालेला असतो. असं अरंत स्थविरवादीमध्ये अरंत म्हणतात. तर इकडे महासांगिकांमध्ये त्याच पदवीला बोधिसत्व असं संबोधलं जातं. पण दोघांमधला फरक जर समजून घ्यायचा झाला तर अरंत हा स्वतःसाठी तो मुक्त होतो किंवा तो या तृष्णातून या भवचक्रातून मुक्त होतो. पण इकडे जर आपण बघायला गेलो महासांगिकांमध्ये तर महासांगिकांमध्ये असं आहे ना की महासांगिक जो आहे त्याचा मधला बोधिसत्व हा भूतलावरील सर्व प्राणी मात्रांना दुःखमुक्त केल्याशिवाय तो बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. अशा या दोन संकल्पना दोन पंथांमध्ये आहेत बुद्ध धम्मातल्या. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे आपण अरंत म्हणतो तर महासांगिकांमध्ये आपण त्याला बोधिसत्व म्हणतो. या दोन संकल्पना आहेत, दोन्ही पॅरलल आहेत. फक्त एकामध्ये तो स्वतःची मुक्तता करून घेतो या भवचक्रातून आणि इथे बोधिसत्व जो आहे तो सगळ्या प्राणी मात्रांना दुःखमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतो. या दोन कन्सेप्ट आहेत बुद्धिझम मधल्या, एक स्थविरवादी मान्यतेप्रमाणे तर एक महासांगिकांच्या मान्यतेप्रमाणे. इथे पानपोळी बघायला मिळते आपल्याला, जी आता खूपच भग्न झाली आहे कारण वरचा दगड जो आहे तो पडून इथला वरचा जो भाग आहे तो नष्ट झालाय, त्याच्यामुळे तो मोठी आहे. याची ओपनिंग जी आहे ना ती छोटी होती कधी काळी, तिकडे ती ओपनिंग दिसते आपल्याला, तिच्या खाच दिसते. पण हा नंतरच्या काळात खूप मोठं झालंय. त्याचं कारण असं आहे की इथे याच्यावर दगड पडून वरचा भाग जो फसाडाचा भाग आहे तो याच्यावर पडला आणि तो नष्ट झाला. अतिशय उत्कृष्ट असा स्तूप आहे इथला. पुढच्या लेणी ही अतिशय महत्वाची आहे कारण इथे सगळ्यात जास्त शिलालेख जे आहेत ते सगळ्यात जास्त शिलालेख इथे आहेत. आणि याच्यामध्ये अपूर्ण लेणी आहे ही. पण या अपूर्ण लेणीमध्ये समोरचा भाग जो आहे हे दोन पिलास्टर आहेत, ह्याला आपण पिलास्टर म्हणतो. हा जो आहे अर्ध उठावत आहे याला पिलास्टर म्हणतो. हा स्तंभ आहे, हे स्तंभ तुम्हाला त्रिरश्मी लेणीची आठवण करून देईल किंवा तुम्हाला कुडा लेणीवरच्या
शिल्पांची किंवा तुम्हाला महाराजा महाविहार म्हणजे कानेरी लेणीवर देखील एक कुंभ आहेत, अष्टकोनी स्तंभ आहे, उलटा कुंभ आहे, हरमिकेची पेटी दिसते. हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात जर काम कोणी केलंय तर याच्यावर तुम्हाला जर अभ्यासायचा असेल तर डॉक्टर शोभना गोखले ज्या इथल्या पुण्यातल्या आर्कोलॉजिस्ट होत्या, पुढच्या पिढीतल्या होत्या, त्यांनी याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करायला घ्याल जुन्नरचा अभ्यास जेव्हा करायला गेल तेव्हा 2 व्यक्तींची प्रामुख्याने नावं येतात भारतीय. त्यांच्या आधी जॅस बर्जस यांनी याच्यावर काम केलेलं आहे. तसंच या स्थापत्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी ज्यांचा माझा संबंध आहे, मला आनंद वाटतो किंवा मला अभिमान वाटतो की मी त्यांच्या संपर्कात आहे असे डॉक्टर श्रीकांत जाधव सर यांचे वडील, त्यांचं नाव सुरेश वसंत होतं, ते मागच्या पिढीतले, त्यांनी देखील जुन्नरवरती काम केलेलं आहे. तुम्हाला जर त्यांचं पुस्तक मिळालं तर ते अभ्यासा. इथले शिलालेखांचं स्थापत्य कलेचा याच्यावर अभ्यास या 2 माणसांनी केलंय. एक व्यक्ती भारतातले म्हणजे हे दोन्ही पण आहेत, एक म्हणजे सुरेश वसंत सर आणि दुसरे म्हणजे डॉक्टर शोभना गोखले. या दोघांनीही मोठ्या प्रमाणात याच्यावर काम केलेलं आहे. तसंच भगवानलाल इंद्रजींनी देखील इंग्रजांच्या काळामध्ये याच्यावर काम केलेलं आहे. जॅस बर्जेस यांनी इथल्या शिलालेखांवर काम केलेलं आहे. या फसाडाच्या वरती आणि या परिसरामध्ये म्हणजे आपण जी ओसरी म्हणतो या ओसरीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. स्थापत्य समजून घेतलं तर इथलं जी आतली जी चैत्य गवाक्ष आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. त्याच्यावर त्या चैत्य गवाक्षावरती छानपैकी कोरीव काम झालेलं आहे, उत्कृष्ट आणि डेव्हलप झालेलं आहे. आपल्याला चैत्य गवाक्ष बघायला मिळतं. बाहेरच्या बाजूला आपल्याला एवढा मोठा शिलालेख आहे, हा शिलालेख देखील बघायला मिळतो. प्लस त्याच्या वर तुम्ही जर गेलात तर तो पूर्ण शिलालेखांनी भरलेला हा चैत्य गवाक्ष आहे. आतमधली लेणी ही अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे आणि लेणी काय सांगते हे जर समजून घ्यायचं असेल तर आतमध्ये जावं लागेल. पण आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वटवाघळ असल्या कारणाने जिथं आदरणीय भिक्खू संघ वास्तव्य करून होता तिथे आज वटवाघळांची विष्ठा पडलेली आहे, दुर्गंध सुटलेला आहे. इथे स्तूप अपूर्ण आहे. तो स्तूप अपूर्ण का आहे? कारण की हा पाणी गळका होता. ही जी वास्तू होती गळकी होती. हर्मिका तयार झालेली आहे आणि याच्यावरती लाकडी छत्रावली येणार होती, ती आता नाहीये. स्तूपाचं पूर्ण अलंकरण झालेलं नाहीये. उभं राहून एखादा कलाकार त्याच्यावर काम करू शकेल अशी तिथे जागा ठेवलेली आहे. त्याच्यावर उभं राहून ती हर्मिका तयार केलेली आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे दिसते इथून. आणि त्याला प्रदक्षिणा पथ अजून तयार झालेलं नाहीये. तो प्रदक्षिणा पथ तयार करण्यासाठी ज्या खोबण्या ज्या दिसतात खाली त्या खोबण्या आहेत, त्या आतमध्ये जाणार होत्या. इथले स्तंभ तयार होणार होते, पण आज मात्र हे सगळं अपूर्ण राहिलेलं आहे आणि आता इथे नुसतं दुर्गंध आहे आणि वटवाघळांचा धुमाकूळ आहे. हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा स्तूप खूप चांगला आहे. ही लेणी खूप महत्वाची आहे अभ्यासाच्या दृष्टीने. ज्यांना स्थापत्य कला समजून घ्यायचं असेल तर ही जी लेणी आहे ही खूप समजून घेणं, हिच्या बारकाईने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ही 28 क्रमांकाची लेणी आहे. या 28 क्रमांकाच्या लेणीमध्ये जरी अपूर्ण लेणी असली, ही अपूर्ण एवढ्याच करता होती की इथे जो दगड लागलेला त्यांना त्याच्यातून त्या पाणी गळत होता आणि इथल्या स्थापत्य विशारदांना त्याची जाणीव होती. त्याच्यामुळे इथलं स्थापत्य समजून अभ्यास करून घेतलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. इथला चैत्य गवाक्ष आहे तोही उत्कृष्ट आहे. रंगकाम करणार होते पण बराचसा काळ गेल्या कारणाने इथं रंगकाम झालेलं नाही. ही साधारण लेणी 5व्या शतकामध्ये कोरलेली होती आणि हिच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आपल्याला तो अभ्यास कसा करता येतो तर त्याच्यावर असलेलं जे चैत्य गवाक्ष आहे, या चैत्य गवाक्ष जो आहे तो खूप डेव्हलप झालेला आहे. कारण सुरुवातीच्या काळातले जेवढे पण चैत्य गवाक्ष आहेत हे साधे होते. चैत्य गवाक्ष सम्यक संबुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे पिंपळ वृक्ष. त्या पिंपळ वृक्षाला डेडिकेटेड किंवा त्या पिंपळ वृक्षाला समर्पित असलेलं, पिंपळ पानाला समर्पित असलेलं जे शिल्प आहे चैत्य गवाक्षाचं ते त्याला समर्पित आहे. त्याचा वापर लेण्यांमध्ये हवा खेळती राहावी, ऊन उजेड येत राहावा म्हणून त्याचा वापर आहे. आपण पुढे जर आलो या 28 नंबरच्या लेणीच्या नंतर इथे उत्कृष्ट लेणी आहे. ही लेणी समजून घ्यायची झालीस तर जबरदस्त आहे. हा ओसरीचा भाग आहे. आतमध्ये प्रवेश, इथे कधी काळी लाकडी स्तंभ असतील
जी आज आपल्याला काळ उगत समजून येत नाही, ह्याचा फसाड्याचा जो भाग आहे, हा दर्शनी जो भाग आहे तो नष्ट झालेला आहे. या लेणीमध्ये प्रवेश करायसाठी जागा होती. आपण प्रवेश करून आतमध्ये आलो की इथं छान ओसरी होती. इथे हा शिलालेख आहे, ठसठशीत शिलालेख आहे. हा दोन भावांनी, गुजरातचे दोन भाऊ आहेत, या गुजरातच्या दोन भावांनी दिलेलं दान आहे. इथे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर इथे आपल्याला स्वस्तिक दिसतो. स्वस्तिक हे पावित्र्याचं, मांगल्याचं चिन्ह आहे, तो आपल्याला स्वस्तिक दिसतो. आणि हा शिलालेख दोन भावांचं दान आहे, जे गुजरात मधले होते, व्यापारी होते, त्या श्रेष्ठींचं दान होतं. त्यांनी या दोन खोल्या दान दिलेल्या होत्या. त्या खोल्या आहेत. आणि इथे आपल्याला स्तंभ दिसतोय, जो डेव्हलप झालेला आहे. असा स्तंभ तुम्हाला भाज्या लेणीवर दिसेल. आज तो पूर्णपणे जीर्ण अवस्थेला आहे. इथली जी भिंत होती, या लेणीला भिंत होती या दोघांमधली 4 इंचाची भिंत आहे, पार्टिशन वॉल आहे. आजही पार्टिशन वॉल आपण आपल्या स्थापत्यामध्ये जर बघायला गेलो तरी पार्टिशन वॉल 4 इंचाचीच असते. त्याच्यामुळे आपल्याला जे स्थापत्य कला किंवा आपली जी आत्ताची जी पण वास्तू बांधण्याची जी पद्धत आहे ती इथूनच घेतलेली आहे. 4 इंचाचाच तो पार्टिशन वॉल आहे. इथे आतमध्ये प्रवेश करायला आपल्याला इथून प्रवेश करायला होता. इथे कधी काळी स्तंभ होता, जो काळ ओघात नष्ट झालाय. इथे आपल्याला तो दिसतोय स्तंभ आहे. लेणीचे काम कुठपर्यंत झालेलं आहे हेही दिसतोय. आणि पुन्हा आपल्याला इथे एक शिलालेख दिसतोय. हा अतिशय उत्कृष्ट शिलालेख आहे. या शिलालेखाचं डिसायफर केलेलं आहे. याचे शिलालेख, तुम्हाला या शिलालेखांचा उल्लेख जर पाहिजे असेल किंवा याचं काय म्हणणं आहे हे जर पाहिजे असेल तर जुन्नर इन्स्क्रिप्शन म्हणून डॉक्टर शोभना गोखले यांचं शिलालेखांचं वर जुन्नरच्या खास करून शिलालेखांचं पुस्तक आहे. तो जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येतो, तो आपल्याला समजून घेता येतो. मी जेव्हा सुरुवातीच्या काळात या लेण्यांवरती आलेलो होतो तेव्हा हा जो स्तूप होता हा खूप जीर्ण झालेला होता. हा आत्ताच्या काळामध्ये, नंतर भारतीय पुरातत्व खात्याला उशिराने का असेना पण जाग आली आणि त्यांनी हा स्तूप जो आहे तो छानपैकी तयार केला. आणि हा समोरचा भाग पूर्ण नष्ट झालेला होता. पाठीमागचा काही भाग आहे हा तो राहिलेला होता आणि त्याच्यावरून हे अंदाजे हा पूर्ण स्तूप निर्माण केलेला होता. कुठल्या तरी अरहंतांच्या याच्यावरती हा स्तूप आहे, त्याची प्रतिका आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे जुन्नरवरती तुम्हाला ती प्रतिका दिसतात. सुरुवातीला तुम्ही गेलात तर त्रिरत्नाचं प्रतीक आहे डाव्या साईडला, तो दिसतो आपल्याला आणि त्याची सुरुवात होते. आणि त्या कुठल्या अरहंतांच्या नावाने दिलेला तो स्तूप आहे त्याचं प्रतीक दिसतंय आपल्याला. तसेच इथे आपल्याला स्वस्तिक पण दिसतोय. हा उलटा स्वस्तिक आहे, अस्वस्तिक दिसतोय, सॉरी, हा स्वस्तिक आहे. तिथे त्रिरत्नाचं प्रतीक आहे. इथे खूप चांगली प्रतीक आहेत, ती आपल्याला समजून घ्यावी लागतात. ही लेणी पुढची लेणी ही बनणार होती पण ही कधी बनली नाही. इथे समोरचा भाग तयार झालेला होता, हा ओसरीचा भाग आहे, हा तयार झालाय. हे स्तंभ आहेत, हे तयार झालेले आहेत, पण पुढे लेणी तयार झालीच नाही. हा छोटासा भाग प्रयत्न केला होता पण तो थांबून गेला. म्हणजे एक मोठा काळ होता, एक सेंचुरी होती, एक मधला काळ होता की जेव्हा या लेण्या पूर्णपणे बंद झाल्या. त्याचं कारणच असं होतं की जे सातवाहन आणि जे क्षत्रप होते यांच्यात नेहमी भांडणं होत होती आणि त्याचा इफेक्ट मात्र, त्याचा प्रभाव मात्र भिक्खू संघांच्या येणाऱ्या दानावर पण होत होता. त्याच्यामुळे मोठा काळ गेलेला होता. साधारण एक मधला काळ 100 म्हणजे एक दशक, एक शतक असा गेला की लेण्यांवरती मोठी निर्मिती झालेलीच नाहीये, ते थांबलेलं आहे. त्याचं कारण पण वेगवेगळे आहेत. एक कारण असंही आहे की ज्यांना अभ्यास करायचा असेल आणि मोठा इतिहास समजून घ्यायचा असेल तर भारतीय इतिहासामध्ये एक काळा असा इतिहास होऊन गेलेला आहे की बौद्ध लेण्यांना सगळ्यात जास्त फटका जो आपल्याला दिसून येतो तो मिहिरकुल हा जो हुण होता. ज्या हुणांचं जेव्हा अतिक्रमण झालं, इन्व्हेन्शन झालं, म्हणजे मिहिरकुल हा जो वाईट हुण होता तो इथे आला आणि त्यांनी खूप विध्वंस केलं. तो अफगाणिस्तान मधून मारकाट करत करत इथे आला आणि त्याच्यामुळे भिक्खू संघाला देखील त्यांनी मारलेलं आहे, कापलेलं आहे, असा इतिहास सांगतो आपल्याला. आणि त्याच्यामुळे भिक्खू संघ घाबरून पण गेलेला होता, इथून पळून गेलेला होता, त्यांना लुटलेलंही होतं. आणि मिहिरकुलचं मोठं दहशत होती. जसं आपल्याला माहिती आहे की मौर्य घराण्याचे शेवटचे शासक होते बृहद्रथ, यांची जी हत्या झाली होती, तसाच जो एक काळा इतिहास आहे तो नंतरच्या काळामध्ये साधारण 5व्या शतकामध्ये ते आपल्याला दिसून येतं. आणि मोठा काळ जो गेलेला आहे की लेण्यांवरती मोठं काम झालेलंच नाही.
तर मोठी स्थापत्य जी होती, जी कामं चालू होती, ती नंतरच्या काळात बंद पडली आणि एक स्थिर स्थावर वातावरण झाल्यानंतर पुन्हा लेण्यांचं काम चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे येणारा धम्मदान जो आहे तो मधल्या काळात थांबलेला होता. त्याच्यामुळे लेण्यांचं काम थांबल्याचे पण पुरावे आपल्याला इथे सापडतात. तर ही आपण अंबालिकेचा हा लेण्यांचा समुदाय आहे तो आपल्याला दिसतो. याच्यावर हे शिलालेख तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर शोभना गोखले यांच्याही आधी जॉर्ज बर्जेस नावाचे जे इंग्रज अधिकारी होते यांनी आणि भगवानलाल इंद्राजी या दोघांनी मिळून पण याच्यावर मोठं काम केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये डॉक्टर शोभना गोखले यांनी पण काम केले. त्यांचं जुन्नर इन्स्क्रिप्शन हा पुस्तक आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला हे सगळे सापडतील. अशी ही अंबालिकेची लेणी समुदाय आहे. सर आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आपल्याला पुढच्या ज्या लेण्या आहेत त्या भूतलेण्या आहेत त्याही आपण पाहू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून थोडंसं नक्की कोरडं सांगा. झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.